सध्या CSMT परिसर अत्यंत संवेदनशील परिसर आहे, शिवाय हायकोर्ट परिसर असेल, कार्यालय आहेत आणि या भागात मोठमोठी रुग्णालये देखील आहेत, पण या सगळ्या जमावाचा त्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. काय सांगाल तुम्ही? हायकोर्टचा परिसर जो आहे तो संवेदनशील आहे, त्याचबरोबर CSTMचा परिसर जो हेरिटेज आहे आणि संवेदनशील आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अशा पद्धतीचे आंदोलन होणं आणि तेही मैदानाच्या बाहेर येऊन होणं अतिशय वाईट आहे किंवा अतिशय हाताबाहेर गेल्यासारखी आहे. सध्या हायकोर्टाने चिंता जी आहे ती देखील व्यक्त केलेली आहे की आयोजकांच्या हातात सध्या आंदोलन राहिलेलं नाही, कारण ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जी लोक सध्या मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत ती आयोजकांच्या हाताबाहेर गेलेली आहेत आणि त्यामुळेच ही आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या रस्त्यांवर अशा पद्धतीनं दिसून येतात. चौकांमध्ये रस्ता जाम करताना दिसून येतात. अनेक रस्त्यांवर शासकीय कार्यालयांच्या बाहेर आंदोलन करताना बघायला मिळतात, आंघोळी करताना बघायला मिळत आहेत. त्याच ठिकाणी स्वच्छतागृह म्हणून रस्त्यांचा वापर करताना दिसून येतात. अशी चिंता जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केलेली बघायला मिळत आहे. उद्या जर शाळा, कॉलेजेस, शासकीय कार्यालय जर अशा पद्धतीनं आंदोलकांमुळे बंद पडली तर पुढे काय करणार, असा सवाल देखील हायकोर्टाने या ठिकाणी उपस्थित केलेला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे चिंता जी आहे ती या ठिकाणी हायकोर्टाने उपस्थित केलेली बघायला मिळते. दुसरीकडे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी नो हॉकिंग झोन म्हणून खास करून जो आहे तो हायकोर्टाच्या बाहेर असा उल्लेख केलेला बघायला मिळतोय. नो हॉकिंग म्हणजे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा आवाज जो आहे तो इथे अलाउड नाहीये किंवा त्याला परवानगी नाहीये. मग अशा ठिकाणी काही वेळेपूर्वी इथे जी घोषणाबाजी करण्यात आली त्या संदर्भात कशी काय परवानगी देण्यात आली, म्हणजे सगळेच नियम जे आहेत ते या ठिकाणी सध्या जे आहेत ते उल्लंघन केलेले पाहायला मिळत असल्याचं देखील एकूण दिसून आलेलं आहे आणि त्याचीच चिंता सध्या हायकोर्टाने या ठिकाणी व्यक्त केलेली बघायला मिळते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.